आणि सोहमचं काय? तो कुठे? ते इथे नाही राहत आहेत, ते तारा मॅडम कडे गेलेत. काय? सोहम इथे राहत नाहीये? घर सोडून गेलाय सोहम? मला कोणीच सांगितलं नाही हे. तिलोत्तमांनी एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही मला. अरे काय चाललंय या घरात? एक मिनिट, हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही. बाबा ऐका ना, तुम्ही शांत व्हा. माझं चुकलं. काय शांत व्हा सावली? सगळं चुकत चाललंय या घरामध्ये. आधी नील नव्हता, आता सोहम घर सोडून गेलाय. अख्खं घर रिकामं करणार आहे ही तिलोत्तमा. कळत नाहीये तिला. बाबा ऐका, सगळं काही ठीक होणार आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या प्लीज. कसं टेन्शन घेऊ नको सावली. बरं तू एक काम कर, काही कर, तारा आणि सोहमला या घरात परत आण. मी प्रयत्न करते, मी बोलते त्यांच्याशी. हां प्लीज प्लीज. तारा मॅडमचाच फोन आहे. बोल ना, बोल तिच्याशी. हो मी हां. बोलते. हॅलो तारा मॅडम. अहो आवरलं ना तुमचं? हो चाललोच आहे मी ऑफिसला. बरं झालं. मला तुम्ही सुमन सरांच्या घरी सोडाल का? तिथे का चालली आहेस तू? मला तारा मॅडमचा फोन आला होता. खूप अस्वस्थ वाटलं मला. त्या मला म्हणाल्या की सावली, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी, एकदा भेटशील का म्हणून. खरं तर मी पण तोच विचार करत होतो. ताराची एवढी काही चूक नाहीये सावली. आईने पण रागाच्या भरात तिला घराबाहेर काढलं. आता सोहम पण तिथे जाऊन बसलाय भांडून. काय करायचं तेच कळत नाहीये. तेच ना. मगाशी बाबा सुद्धा मला म्हणाले की काही कर पण त्या दोघांना घरात घेऊन ये म्हणून. कितीही भांडण झालं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे ना ते. म्हणूनच मी तारा मॅडमशी बोलायला जाते. एकदा ऐकून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे ते. ठीक आहे, जा, मी सोडतो तुला तिकडे. आणि ऐका, मला सांगा, काल नील भाऊजी आलेले का ऑफिसला? मी पण वाट बघत होतो त्याची, पण तो नाही आला. मी पण उगाच बोलायला नाही गेलो. अहो असं नका करू. त्यांच्या मनात खूप गोष्टी चालू असतील. तुम्ही त्यांना ऑफिसला घेऊन जा आणि कामात गुंतवा. अगं पण त्याला काही विचारायला गेलो तर तो हो किंवा नाही एवढंच उत्तर देतो. धड उत्तर पण नाही देत. आणि अशा परिस्थितीमध्ये कसं लक्ष लागेल त्याचं कामात? म्हणूनच म्हणते ना, तुम्ही त्यांना बोलतं करा. तुमच्या पुढे ते नक्की मन मोकळं करतील. तुम्ही पुढाकार घ्या आणि मग मला खात्री आहे ते ह्या सगळ्यातून नक्की बाहेर येतील. सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची शक्ती येते कुठून तुझ्यात? माझा विठुराय देतो मला शक्ती चांगलं घडवण्यासाठी. आणि आपण कोणाचं वाईट थोडी करतोय. नशीबवान आहे मी. थांबा. काय? मी पण.